तर जोरदार ट्रिक घेऊन आलेला आहे, समजून घ्या व्यवस्थित कन्सेप्ट. यावर एमपीएससीने खूपदा प्रश्न विचारले आहे आणि असे नंबर ऑफ टाइम्स एमपीएससी प्रश्न विचारत जाते. तर आपण आता महाराष्ट्राची स्थापना झाली होती 1 मे 1960 रोजी, सर्व महाराष्ट्राला माहित असेल. आणि तेव्हा महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे नव्हते. किती जिल्हे होते? तर 1 मे 1960 रोजी होते 26 जिल्हे. किती होते? 26. त्याचे झाले आता 36 जिल्हे. ठीक आहे. तर हे 36 कसे झाले तेच आपल्याला पाहिजे. तालुके होते 1 मे 1960 रोजी 229, जे की आता 355 प्लस म्हणजे 358च्या जवळपास आपले तालुके आहे, ज्यामध्ये मुंबईमध्ये 3 तालुके पकडून जर 358 होतात. ओके. आणि विभाग तेव्हा होते 4, आता झालेले हे 6 विभाग. ठीक आहे. तर बघा हे 6: अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग, कोकण विभाग, नागपूर विभाग, नाशिक विभाग आणि पुणे विभाग. तर एकूण असे 6 विभाग झालेले आहे. तर आजचं आपलं टार्गेट काय आहे की जे 26 जिल्हे होते ते कसे 36 झाले, म्हणजे याच्यामध्ये 10 जिल्हे काय झाले ऍड झालेले आहे 1 मे 1960 नंतर. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जिल्हे काय झाले, एका जिल्ह्यापासून दुसरा जिल्हा बनला. तर याच्यावर एवढे प्रश्न पेपरमध्ये आलेले आहे, जे सरळ सेवेला देतात, तलाठी, जिल्हा परिषद, नगर परिषद आहे ना, पोलीस भरती, याला तर आहेच आहे. एमपीसीने सुद्धा खूपदा कंबाईन राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारलेले आहे. तर त्याची ट्रिक कशी करायची लक्षात ठेवा. तर मी यापूर्वी एक मॅप शिकवला तुम्हाला महाराष्ट्राच्या जिल्ह्यांचा, की महाराष्ट्र जिल्हे शॉर्टकटने कसे लक्षात ठेवायचे. तर आय होप सर्वांना ते जिल्हे पाठ असेल, कोणता जिल्हा कुठून काय झाला. ओके. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहे कोणते कोणते जिल्हे बनले. तर बघा, सर्वात पहिले लक्षात ठेवा, जो रत्नागिरी आहे, ठीक आहे, तर रत्नागिरी हा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे याच्यापासून आला. ठीक आहे. तर बघा, रत्नागिरी जो होता हा पहिले होता, या रत्नागिरी पासून हा सिंधुदुर्ग बनला. बघा रत्नागिरी, तर त्याला मी हायलाइट करत आहे, हा रत्नागिरी आहे. या रत्नागिरी पासून काय बनलेला आहे? सिंधुदुर्ग. तर या रत्नागिरी पासून सिंधुदुर्ग बनलेला आहे. तर रत्नागिरी पासून सिंधुदुर्ग हा पहिला झाला. तर आपण काय करू, एका पेनचा यूज करू, एरो घेऊन. मी रेड पेनचा यूज करतो म्हणजे लक्षात येईल. रत्नागिरी पासून सिंधुदुर्ग झाला. ठीक आहे. त्यानंतर जो दुसरा झाला तो औरंगाबाद पासून जालना. आता औरंगाबादचं नाव बदललेलं आहे, पण तरी पण आता औरंगाबाद हा जुना, त्याच्यापासून जालना झाला होता, म्हणून औरंगाबाद लक्षात ठेवू आपण. ठीक आहे. औरंगाबाद पासून काय झाला होता? जालना तयार झाला होता. त्यानंतर बघा, उस्मानाबाद पासून लातूर तयार झाला होता. हा जो उस्मानाबाद आहे यापासून कोण तयार झालं होतं? लातूर तयार झाला होता. ठीक आहे. उस्मानाबाद पासून लातूर झाला होता. त्यानंतर बघा, चंद्रपूर पासून झाला होता गडचिरोली. चंद्रपूर पासून झाला होता गडचिरोली. बघा, हा चंद्रपूर पासून गडचिरोली झाला होता. त्यानंतर बघा, बृहमुंबई जो आहे ना, यापासून मुंबई उपनगर तयार झालं, म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. तर हे मुंबई उपनगर तयार झालं होतं. ठीक आहे. बृहमुंबई म्हणत होते पहिले त्याला, आणि मुंबई उपनगर त्यांनी मग वेगळं करून टाकलं. त्यानंतर बघा, अकोला जो आहे, अकोलापासून हा वाशिम तयार झाला नवीन. ठीक आहे. अकोल्यापासून कोण तयार झाला? वाशिम तयार झाला. आणि अकोला नंतर जो येतो तो येतो धुळे. तर धुळेपासून बघा नंदुरबार तयार झाला. धुळेपासून कोण तयार झालं? नंदुरबार तयार झाला. धुळेपासून नंदुरबार. त्यानंतर परभणीपासून हिंगोली तयार झाला. परभणीपासून हिंगोली. आणि लास्टला भंडाऱ्यापासून गोंदिया तयार झाला. हा भंडारा आहे आणि यापासून गोंदिया. तर एवढे नवीन जिल्हे तयार झाले. आता याच्यात तारीख सुद्धा विचारतात, कोणत्या तारखेला किती आहे. तर त्याचं मी सर्व तुम्हाला आता बिलकुल पोस्टमॉर्टम करून देतो. फक्त एक लाईन पाठ करायची आणि माझ्यासोबत सर्वांनी म्हणायची आहे. सर्वांनी कमेंट सेक्शन मध्ये 10 वेळा म्हणत राहायची आहे. जे जे मी सांगणार ना ते म्हणत राहायचं आहे. जर तुम्हाला माझ्यावर ट्रस्ट असेल तर म्हणायचं, नाहीतर मग तुम्ही सांगतो बाकी. बघा, कमेंट सेक्शन मध्ये आपण फालतू गोष्टी खूप टाकत राहतो. जे चांगली कमेंट आहे ना ते टाकत नाही. जर कोणी डान्स केला तर त्याच्यावर पटकन कमेंट असते, खूप छान, खूप वाईट वगैरे वगैरे. पण आपल्या कामाची, आपल्या अभ्यासाची गोष्ट असेल त्याच्यावर कमेंट नसतात. तर कमेंट सेक्शन मध्ये हे सर्वांनी ट्रिक जेव्हा मी लिहून देईल, पहिले 1-2दा आपण म्हणू, आणि त्यानंतर म्हणता म्हणता तुम्हाला परत 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 टाकायचे, 2-2, 3-3 वेळा रिपीट करायची आहे. पहिल्यांदा आपण बोलत आहे हा वर्ड, तर बिलकुल जसं मंत्र मांडतो ना आपण, मंत्र ओम भट स्वाहा वगैरे असा, तर एक मंत्र पाठ करून घ्या. ठीक आहे. तर पहिली गोष्ट सांगतो, आपल्याला नाही का नवीन जिल्हे माहित असले पाहिजे. ठीक आहे. कोणते जिल्हे? नवीन जिल्हे. तर नवीन जिल्ह्याची ट्रिक आहे. ठीक आहे. आता नवीन जिल्हे समजून घ्या, एक्झाम्पल साठी मी सांगतो तुम्हाला. समजून घ्या, सिंधुदुर्ग बनला, तर सिंधुदुर्ग काय हा अमरावती पासून बनणार आहे का? नाही, अमरावती इथं आहे. ऑब्विस आहे. सिंधुदुर्ग कोणापासून बनेल? हा रत्नागिरीपासून बनेल. तर नवीन जिल्हा जो बनला हा कोणापासून बनला हे तुम्हाला तसंच लक्षात येते, कारण की त्याच्या जवळचाच जिल्हा असेल. जालना बनला नवीन, तर जालना का इकडे यवतमाळ पासून किंवा ह्या नाशिक पासून बनणार का? नाही, ऑब्विस आहे, तो औरंगाबाद पासूनच बनणार आहे. म्हणून आपल्याला नवीन जिल्ह्याचे हे एक मंत्र जो आहे तो मंत्र तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता तो मंत्र काय आहे तो सर्वांनी लक्षात ठेवा. इकडे बोर्डकडे सर्वांनी लक्षात द्या. ग्रीन पेनचा यूज करतोय मी. बघा, मंत्र आहे सिंजा. एकदा मला लिहू द्या सर्वात पहिले, सिंजा. जसं मी लिहित आहे तसंच तुम्हाला लिहायचं आहे. त्यामध्ये 1% चेंज नाही करायचा. सिंजा. त्यानंतर लागमू. सिंजा लागमू. वान. वान. हिंगोपा. हिंगोपा. ठीक आहे. मी सर्व पहिले त्याचं मी तुम्हाला हे सेपरेशन करून देतो, सेपरेट सेपरेट कसं लक्षात ठेवायचं. तर का काही जणांना वाटेल खूप किचकट ट्रिक आहे. किचकट नाहीये, खूप इझी आहे. 2 मिनिटं फक्त वेट अँड वॉच. ठीक आहे. बघा, सिंजा. 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 सिंजा.
लागमू 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 वान वान हिंगोपा. आता याला मी काय केलंय बघा तिघांनाही. एक मिनिट लक्ष द्या, इकडे स्क्रीनवर लक्ष द्यायचं आहे. सिंजा हे 2 अक्षर आहे, लागमू 3 अक्षर आहे, पुन्हा 2 अक्षर आहे, वान हिंगोपा 3 अक्षर आहे, म्हणजे 2-3 मध्ये डिवाइड झालेला आहे. ठीक आहे. आता सिंजा सिंजा लागमू वान हिंगोबा. वान माहिती का तुम्हाला? वान तर हळदी कुंकूच्या वेळेस म्हणजे ते संक्रांतीच्या वेळेस वान वाटतात. वान महिला वर्गांना माहित आहे सर्व, तर महिला स्त्रियांना माहित असते. वाण जे वाटतात ना ते वांग हिंगोपा वाटतात. कोणतं? हिंगोपा. वाण कोणतं वाटतात रे? हिंगोपा. लक्षात ठेवा, हिंगोपा म्हणजे हिंगाच्या गोळा वाटतात असं लक्षात ठेवा. तर सिंजा सिंजा लागबू वान हिंगोपा हा मंत्र लक्षात ठेवा. सिंजा लागमू वान हिंगोपा. आता हा व्यवस्थित लिहून घ्या. आता सिंजा लागबू वान हिंगोपा याला कसं एक्सप्लेन करायचं, याच्यामध्ये तारखा कशा लक्षात ठेवायच्या, सर्व क्रिस्टल क्लिअर करून दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे. आता एक मिनिट इकडे लक्ष द्या बोर्डकडे. का सिंजा लागमू वान हिंगोपा, तर तुम्हाला नाही का 81-82 लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानंतर 99-98 लक्षात ठेवायचं आहे. ओके. 81-82 न सुरुवात झाली, 99-98 काय झालं, खतम झाला खेळ. 81-82-99-98 बरोबर आहे. म्हणजे सर्व हे 2000च्या अगोदर झालेलं आहे, म्हणजे 2000 वर्षाच्या आधी. आता 2024 चालू आहे, तर 2000 वर्षाच्या आधी हे सर्व सर्व 10 जिल्हे नवीन तयार झालेले आहे. तर सिंजा लागमू वान हिंगोपा, सिंजा लागमू त्यामध्ये 81-82-83-84. आता सी म्हणजे काय होते पहिले का? सी म्हणजे होते सिंधुदुर्ग. सी म्हणजे होते सिंधुदुर्ग. तर सिंधू लिहितो मी याचं. हा नवीन जिल्हा बनला. आता सिंधुदुर्ग बनला कोणापासून? या रत्नागिरीपासून. बरोबर आहे, सिंधुदुर्ग. त्यानंतर तो नेक्स्ट बनलाय तो जालना बनलेला आहे. आता जालना बनन कुणापासून रे बाबा? तर जालना ऑबियस आहे, ह्या औरंगाबाद पासूनच बनणार आहे. ओके. त्यानंतर ल ल म्हणजे काय? ला ला म्हणजे लातूर. ठीक आहे. लातूर लातूर, तर तूर है ना, लातूर. लातूर कोणापासून बनणार आहे? तर लातूर नेहमी उस्मानाबाद पासूनच बनणार आहे. उस्मानाबाद बाजूला आहे है ना. त्यानंतर ग म्हणजे गडचिरोली. ठीक आहे. गडचिरोली कोणापासून बनणार आहे? ऑबियस आहे, गडचिरोली बनणार आहे, ह्या चंद्रपूर पासून बाजूलाच आहे चंद्रपूर. बरोबर. वा म्हणजे ते वाशिम. वाशिम कोणापासून बनणार आहे? ते अकोल्यापासून, वरते अकोला आहे, वाशिम. न म्हणजे ते नंदुरबार. नंदुरबार कोणापासून बनणार आहे? धुळेपासून बनणार आहे, इथं धुळे आहे, नंदुरबार बनणार आहे. ही म्हणजे हिंगोली. ही म्हणजे हिंगोली. हिंगोली पीएच है ना, पीएच. पी म्हणजे परभणी पासून बनणार आहे ना, पी परभणी हिंगोली. म्हणून मी शिकवताना सुद्धा ज्यांनी माझा महाराष्ट्राचा मॅपचा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांना थोडं किचकट होऊ शकते. कारण की मी शिकवताना परभणी हिंगोली शिकवलं, धुळे नंदुरबार शिकवलं, भंडारा गोंदियात शिकवलं, चंद्रपूर गडचिरोली चंद्रगडावर आहे असं शिकवलं. मी मुद्दामून शिकवलं असेल ना, त्याच्या मागं बघा, मी जेव्हा बेसिक शिकवतो ना, त्याच्या मागे जे येणारे आपले मोठमोठे लेक्चर असतात त्याचं काहीतरी लपलेलं असते. बघा, रत्नागिरी सिंधू, रत्ना सिंधू शिकवलं मी तुम्हाला. मी असं नाही शिकवलं उलट, कारण की हे शिकवायचं होतं मला. याच्यात हे शिकवताना मला त्याचा फायदा घ्यायचा होता, म्हणून मी ते बनवताना पण तसंच बनवलं. ठीक आहे. बघा, औरंगाबाद सोबत जालनाच शिकवलं मी तुम्हाला, उस्मानाबाद नंतर लातूरच शिकवलं. बरोबर आहे. कारण की याचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे. हिंगोली. त्यानंतर बघा, गो म्हणजे काय होते? हिंगोपा. गो म्हणजे गोंदिया. गो म्हणजे गोंदिया. आणि त्यानंतर नेक्स्ट हा आहे पालघर. तर पालघर हा ठाण्यापासून झाला, हे सुटलं होतं. पालघर हा ठाण्यापासून झालेला आहे. ओके. तर पालघर हा ठाण्यापासून झाला, म्हणजे ठाणेपासून पालघर. तर असे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये 26-36 जिल्हे झाले. कार्यक्रम इथं संपला नाही. सिंजा लागमू वान हिंगोपा कमेंटमध्ये मेन्शन करा 2-3दा. सिंजा लागमू वान हिंगोपा. ओके. सिंजा लागमू वान हिंगोपा. आता तुम्हाला तारीख विचारतात पेपरमध्ये, सर तारीख कशी लक्षात ठेवायची? मी आहे ना इथे, टेन्शन नका घेऊ. बघा तारीख, तर जे 2 अक्षर आहे हे पहिले स्टार्टिंगचे. ठीक आहे. हे 2 अक्षर, तर सिंजा लागमू हे पहिले 2 अक्षर जे आहे याची तारीख देऊन द्यायची 1 मे. किती द्यायची? 1 मे 1981. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनानिमित्त है ना, 1981. म्हणजे अजून एक सांगतो थांबा, एक शॉर्टकट, हे तारखाही जाऊ द्या. ठीक आहे, सरळ सरळ. हे बघा, तुम्हाला पहिले शॉर्टकट मध्ये सांगतो. हे जो 2 लाईन आहे ना, हे 1981चे आहे. केव्हाच आहे? 1981. त्यानंतर ह्या ज्या 2 आहे ना, ह्या 1982च्या. 81-82 हा म सोडून द्यायचा, म ला गोल करून टाकायचं. त्यानंतर हे वान आहे ना, वान, हे 98 1998च आहे. ठीक आहे. 81-82-98. आणि हिंगोपा मधलं नाही का, हिंगो पा, तर हिंगोली आणि गडचिरोली हे 99च आहे, 1999च आहे. समजलं का? तर हे तुम्हाला असं लक्षात ठेवायचं आहे. हिंगोपा, सिंजा लागमू वान हिंगोपा, 81-82-98-99. 81-82-98-99. आता सिंजा. ठीक आहे. त्यानंतर लागमू. आता याच्या तारखा कशा लक्षात ठेवायच्या ते सांगतो मी तुम्हाला. वरतं थोडंसं इरेज करून घेतो, म्हणजे तुम्हाला प्रॉपर कळून जाईल. ना इकडे लक्ष द्या सर्वांनी. का बघा, लक्ष द्या इकडे. सिंजा 1981 याच्यावरती लिहायचं आहे तुम्हाला 1 मे. स्टार्टिंगला 1 मे, 1 मे सुरुवात झाली, 1 मे 1981. एंडिंगला जो आहे 1 मे लिहायचं. फक्त 2 सोडून द्यायचे. हा जो 3 आहे ना, त्यातलं हे 2 सोडून द्यायचे. सिंजा लागमू
वान हिंगोपा 81 82 98 99 दोन दोनची सिरीज पकडायची म आणि पा सोडून द्यायचा म पा सोडून द्यायचा ठीक आहे. इथं 1 मे दिलं इथं 1 मे म्हणजे 1 मे सुरुवात झाली 1 मे क्लोज झालं 1 मे सुरुवात झाली 1 मे क्लोज झालं. आता 82 82 वाले आले तर हे 82 82 वाले हे आहे ऑगस्ट मधलं हे आहे ऑगस्ट ऑगस्ट म्हणजे 1900 हे ऑगस्ट ऑगस्ट म्हणजे 15 ऑगस्ट सर्वांना मी त्या 15 ऑगस्टच्या दरम्यानचा आहे हे ऑगस्ट म्हणजे 15 ऑगस्टच्या दरम्यानचा एवढं लक्षात ठेवायचा ऑगस्ट. आणि ऑगस्ट नंतर जे नेक्स्ट आहे ते लक्षात ठेवायचं आहे ते आहे ऑक्टोबर जुलैचं कुठं आहे जुलै हे जुलैचं आहे तारखा नंतर सांगतो ठीक आहे. तर बघा 1 मे सुरुवात 1 मे बंद ऑगस्ट आणि जुलै त्या ऑगस्ट मध्ये 2 तारखा आहे ठीक आहे. दोन्ही तारखा खूप सोप्या आहे. तर 15 ऑगस्ट नंतरची ते 16 ऑगस्ट एक आहे 16 ऑगस्ट आणि दुसरी आहे 26 ऑगस्ट 16 आणि 26 तर 16 ऑगस्ट द्यायची लातूरला आणि 26 ऑगस्ट द्यायची गडचिरोलीला ठीक आहे. शांत ठेवा डोकं एकदम सिंजा लागमू आना हिंगोपा एवढं लक्षात ठेवा थोड्या वेळा समजून जाईल. 81 82 98 99 81 82 98 99 1 मेला सुरुवात 1 मेला एंड नंतर ऑगस्ट आणि जुलै ऑगस्ट मध्ये 15 ऑगस्ट मध्ये 16 आणि 26 16 आणि 26 आता जुलैमध्ये बघा जुलैमध्ये पण दोन तारखा आहे तर जुलैमध्ये 1 जुलैचा आहे हे 1 जुलै वाशिमची आहे नंदुरबारची सुद्धा 1 जुलै आहे फक्त ऑगस्ट मध्ये लक्षात ठेवा 2 तारखा आहे म्हणजे 1 मे ऑगस्ट जुलै परत 1 मे बंद ठीक आहे. आता तुम्हाला काही विचारलं तर येईल फक्त मुंबई सुटलेला आहे तर मुंबईची तारीख वेगळी लक्षात ठेवा पालघरची तारीख वेगळी लक्षात ठेवा. तर मुंबईची जी तारीख आहे ती आहे 4 ऑक्टोबर 1990 4 ऑक्टोबर 1990 हे मुंबईची तारीख आहे 90 मध्ये 1990 1990 आणि पालघरची तारीख जी आहे पालघर हा नवीन बनला 1 ऑगस्ट 2000 आता हा लेटेस्ट वाला आहे 2014ला 1 ऑगस्ट 2014ला पालघर बनलेला आहे. तर हे दोन वेगळे ठेवून द्यायचे ठीक आहे. हे 1990 वाला 1900 हे नंतर बघू आपण का आता बघा किती सिंपल झालेलं आहे एकदम सिंपल. सिंजा लागमू वान हिंगोपा सिंजा लागमू वान हिंगोपा पहिले आपण सिंजा पाहू ठीक आहे. सिंधुदुर्ग केव्हा बनला 1 मे 1981 जालना केव्हा बनला 1 मे 1981 त्यानंतर सिंधुदुर्ग झाल्यानंतर नेक्स्ट कोणता आपला नेक्स्ट आहे आपला लागमू लातूर आणि गडचिरोली लातूर केव्हा बनला ऑगस्ट मध्ये बनला 16 ऑगस्टला पहिला आहे म्हणून 16 ऑगस्ट 26 ऑगस्टला काय बनला गडचिरोली 1982 81 82 त्यानंतर वाशिम बघा वाशिम पण सिंपल आहे. तर वाशिम जे आहे ते 1998 ला बनलेलं आहे बरोबर आहे 1 जुलैला 98 99 वाशिम आणि नंदुरबार 1 जुलै 1998 दोन्ही एकाच तारखेला बनले आणि 1 मे 1999 ला लास्टला जो बनलेला आहे तो कोणता आहे हिंगोली आणि गडचिरोली गोंदिया तर 1 मे 1999 बस तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता बघा याला मी पुन्हा कोणी जाऊ नका एकदम सिंपल मध्ये एकदा आपण रिपीट करू का सर्वांनी माझ्यासोबत रिपीट करायचं आता जर रिपीट केलं तर आताच पाठ होईल आयुष्यभराचं टेन्शन चाललं जाईल 4 4 5 5 वर्षापासून पूर्ण अभ्यास करून आले अजूनही त्यांचं माहित नाहीये. बघा मोठ्याच्यात काढतो सिंजा सर्वांनी टाईप करा सिंजा लागमू लागमू वान वान हिंगोपा हिंगोपा सिंजा लागमू वान हिंगोपा हा रटायचा आहे का मंत्र सिंजा माहित नाही सिंधुदुर्ग जालना माहित आहे सर्वांना हे तर मी तुम्हाला तिकडे मॅपमध्ये शिकून दिलं आहे. बस याच्यावरती पहिले ठीक आहे याच्यावरती काय याच्यावरती 81 ह्या दोघांच्या वरती 82 याला गोल करून टाकायचं याला गोल करून टाकायचं ठीक आहे. याच्यानंतर काय 98 इथं 99 झाला खतम खेळ. हा 1 मे सुरुवात 1 मे खतम ठीक आहे. इथं 2 ऑगस्ट आहे एका 16 ऑगस्ट एका 26 ऑगस्ट आणि इथं ते 1 जुलै आहे खतम खेळ. आता कोणताही विचारा आणि मुंबईचं लक्षात ठेवा 1990 ठीक आहे 1990 4 ऑगस्टला 4 ऑगस्ट आणि पालघरचं 2014 लेटेस्टला आहे हा सुद्धा 1 ऑगस्टला आहे दोन्ही काय ऑगस्ट मध्येच आहे सॉरी हा ऑक्टोबरला आहे मुंबई जो आहे ना 4 ऑक्टोबरला ऑगस्ट नाही ऑक्टोबर. तर हा पण तुम्ही मुंबईची तारखा लक्षात नाही ठेवल्या तरी 1990 जरी लक्षात ठेवलं 2014 तरी खतम वेळ आहे का काही एवढा विषय नाही आहे. आता तुम्ही विचारा तुम्हाला विचारलं मी चला सांगा रे लातूर केव्हा बनलं तर कोणापासून बनलं लातूर असं विचारलं तर परभणीपासूनच बनणार आहे नवीन लातूर झाला. हा केव्हा बनलं लातूर आता बोटाचा यूज करायचा आहे बघा सिंजा लागमू वान हिंगोपा हा सिंजा ला म्हटलं लातूर अच्छा से 81 82 अच्छा सर 82 ला बनलं 1982 ला किती तारखेला 16 ऑगस्टला बनलं सर लातूर ओके. तर मग म्हटलं वाशिम केव्हा बनलं सिंजा लागमू वान वाशिम 81 82 98 ला बनलाय सर 1998 ला. हा केव्हा 1 जुलैला बनलं 1 जुलै 1998 ला वाशिम कोणापासून बनलं वाशिम अकोल्यापासूनच बनणार आहे ओके. सर म्हणलं गोंदिया केव्हा बनलं सिंजा लागमू वान हिंगो गोंदिया गोंदिया अच्छा गोंदिया 81 82 98 99 सर 99 ला बनलं केव्हा 1 मे सुरुवात 1 मे एंड 1 मे ला बनलं सर 1 मे ला 1 मे 1998 ला 99 ला बनलं कोणतं गोंदिया कोणापासून बनेल अमरावतीपासून बनेल का पुण्यापासून बनेल का ते लक्षात ठेवा कारण की नवीन जिल्हा कोणापासून बनतो हे तुम्हाला माहित आहे
भंडारापासूनच बनणार आहे. भंडारा गोंदिया भंगो ते शॉर्टकट मी ट्रिक तुम्हाला महाराष्ट्राच्या मॅपमध्ये शिकवलेली आहे. बस तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे. 1 मे सिंजा लागमू वान हिंगोपा 1 मे सुरुवात 1 मे एंड. ऑगस्ट मध्ये 2 तारखा 16 आणि 26 1 जुलै. फक्त मुंबईची लक्षात ठेवा 1990, पालघरची लक्षात ठेवा 2014. ते तर लेटेस्ट वाला आहे पालघर, जे की ठाण्यापासून वेगळं झालेलं आहे. तर अशी ही शॉर्टकट ट्रिक आहे जे तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. समजलं का? आणि हे जर तुम्ही लक्षात ठेवलं, याच्यावर एवढे सर्व एमपीएससी मध्ये प्रश्न आलेले आहे की तुम्ही थकून जाणार. मग तुम्हाला जोड्या लावायला येते एका साईडला हे जिल्हे आणि नवीन जिल्हे कोणते, तारीख येते. बस सिंजा लागमू वान हिंगोपा 1 मे सुरुवात 1 मे एंड. इथं 81 82 98 99 81 82 98 99 हे 4 बोटाचा खेळ खेळायचा आहे. तुमचं आयुष्याचं टेन्शन चाललं जाईल, पण याची प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे. आता ऐकलं असेल, व्हिडिओला सेव्ह करून घ्या, डाउनलोड करून घ्या, 10 वेळा तो व्हिडिओ पाहत राहा. ओके. किंवा जेव्हा जेव्हा युट्यूबला येतात तेव्हा पहिले सुरुवातच करून टाकायची सिंजा लागमू वाना हिंगोपा पासून. ओके. तर कारण की हे प्रश्न पेपरला फॅक्च्युअल डेटामध्ये एवढा विचारलाय सरळ सेवेपासून तर सर्व एक्झामला, मग तुमचं पंचित होते. आजच पाठ करा. जर तुम्ही पाठ नसाल करत तर एमपीसी सोडून द्या. मी सर्व सांगतो, कारण की जे करायचं आहे ते कराच लागेल. जे मग त्याला वेळेवर नका ठेवू की मी नंतर करेल इकडे, आत्ताच करून घ्यायचं. ओके. तर सर्वांना कळलं का ट्रिक एकदा सांगा. सिंजा लागमू वाना हिंगोपा. चला लवकर क्लिअर झाला का सांगा, सर्वांनी कमेंट सेक्शन मध्ये सांगा मला पटापटा. ओके चला डन. तर इथे आपण हा टॉपिक जो आहे हा क्लिअर झालेला आहे. काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये मेन्शन करा. तर काही टेन्शन नाही घ्यायचं, चिल राहायचं. ओके चला, जय हिंद.